चला आजची चर्चा एका कथेने सुरू करूया. समजा 3 मित्र आहेत, रोहित, सेजल आणि आसिफ. तिघांनी नुकतीच पदवी घेतलीये आणि प्रत्येकाची स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची स्वप्न आहेत. पण ही कथा फक्त ह्या 3 मित्रांची नाहीये. ही कथा आहे आपल्या आजूबाजूला पसरलेल्या एका मोठ्या आर्थिक जगाची, ज्याचा आपण सगळेच एक भाग आहोत. अगदी बरोबर. आणि या मित्रांच्या कल्पनांमधूनच आपण एका खूप रंजक विषयाचा शोध घेणार आहोत. तो विषय आहे तृतीयक आर्थिक क्रिया, ज्याला आपण सोप्या भाषेत सेवा क्षेत्र म्हणतो. हो. आपण हे समजून घेऊ की हे व्यवसाय चालतात कसे, त्यांना एकमेकांची गरज कशी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यामध्ये भूगोलाची म्हणजे जमिनीची रचना आणि हवामानाची भूमिका काय असते. उत्तम. चला तर मग या तिघांच्या कल्पनांपासूनच सुरुवात करू. पहिला आहे रोहित. एका शेतकऱ्याचा मुलगा आहे तो आणि त्याला त्याच्या 2 एकर शेतीत काहीतरी वेगळं करायचंय. त्याचा प्लॅन आहे की निर्यात होणारी फुलं, जसं की लिली, ऑर्किड आणि काही खास फळं, किवी आणि ड्रॅगन फ्रूट सारखी, हो, ती पिकवून थेट आखाती देशांमध्ये विकायची. इथेच गोष्ट रंजक वळण घेते. रोहितचा मूळ व्यवसाय जरी शेती म्हणजे प्राथमिक स्वरूपाचा असला तरी त्याचा हा प्लॅन यशस्वी होण्यासाठी त्याला पूर्णपणे सेवा क्षेत्रावर अवलंबून राहावं लागेल. म्हणजे तो उत्पादन जरी शेतात करणार असला तरी ते विकायला त्याला अनेक सेवांची मदत घ्यावीच लागेल. कोणत्या प्रकारच्या सेवा लागतील त्याला? विचार करा. सगळ्यात आधी निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी त्याला तालुका कृषी अधिकाऱ्यांचा तांत्रिक सल्ला लागेल. मग आंतरराष्ट्रीय बाजारात माल विकायचा आहे म्हणजे निर्यात परवाना काढावा लागेल. परदेशी चलन स्वीकारण्यासाठी बँकेत एक खास खातं उघडावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याची फुलं आणि फळं ताजी राहावीत म्हणून जलद वाहतूक. अगदी जलद हवाई वाहतूक म्हणजे एअर कार्गोची सोय करावी लागेल. या सगळ्या झाल्या सेवा. म्हणजे शेती असूनही त्याचा व्यवसाय सेवांशिवाय अपूर्ण आहे. आता सेजलकडे वळूया. ती एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे, पण तिला स्वतःच्या हिमतीवर टूथपेस्ट बनवण्याचा उद्योग सुरू करायचा आहे. सेजलचा व्यवसाय द्वितीयक प्रकारात मोडतो, कारण ती कच्च्या मालावर प्रक्रिया करून एक नवीन वस्तू बनवणार आहे. म्हणजे टूथपेस्ट. हो, पण तिलाही रोहितप्रमाणेच अनेक सेवांची एक साखळीच तयार करावी लागेल. तिला कारखाना उभा करायला यंत्रसामग्री विकत घ्यावी लागेल, कामगार नेमावे लागतील. आणि शासकीय परवानग्या तर लागतीलच, जसे की अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला. बरोबर, किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी. आणि एवढ्यावरच हे थांबणार नाही. तिने बनवलेली टूथपेस्ट बाजारात विकायला तिला आकर्षक पॅकेजिंग लागेल. म्हणजे तिला ट्यूब बनवून देणारे आणि त्यावर छापण्यासाठी कागदी डब्बे बनवून देणारे इतर उद्योग शोधावे लागतील. आणि शेवटी लोकांना तिच्या टूथपेस्टबद्दल कळावं म्हणून जाहिरात. अगदी, जाहिरात एजन्सीची नेमणूक करावी लागेल. या सगळ्या तृतीयक क्रिया आहेत ज्या तिच्या द्वितीयक व्यवसायाला आधार देतात. आणि स्रोतांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट दिली आहे. तिला कदाचित शासनाच्या स्टार्टअप योजनेतून कमी व्याजदराचं कर्जही मिळू शकतं. ही तर थेट आर्थिक सेवाच झाली. तर म्हणजे 100% सेवांवरच उभा आहे. म्हणजे तो स्वतः काहीच उत्पादन करत नाही. तो फक्त वेगवेगळ्या सेवा देणाऱ्यांना एकत्र आणतो. जसं की कार्यक्रमासाठी जेवण पुरवणारे केटरर्स, सजावटीसाठी फुलवाले, संगीतासाठी वाजंत्री आणि साऊंड सिस्टमवाले, या सगळ्यांना तो एका छताखाली आणतो. हो, आणि त्यासोबतच त्याला प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या शासकीय परवानग्या मिळवाव्या लागतात. व्यवसायाची ओळख निर्माण करायला त्याला बाजारपेठेत एक कार्यालय घ्यावं लागेल, स्वतःची व्हिजिटिंग कार्ड्स छापावी लागतील. थोडक्यात सांगायचं तर तो सेवांची जुळवाजुळव करून एक नवीन अनुभव विकतो. तर मग ह्या तिघांच्या उदाहरणांवरून एक गोष्ट माझ्या लक्षात येते. रोहित, सेजल आणि आसिफ यांचे व्यवसाय वेगवेगळे असले तरी ते सगळेच कुठल्या ना कुठल्या सेवेवर अवलंबून आहेत. तर या तृतीयक क्रिया किंवा सेवा व्यवसायाची सोपी ओळख काय? ओळख अगदी सोपी आहे. ज्या व्यवसायांमध्ये निसर्गातून थेट काही घेतलं जात नाही, जसं शेतीत किंवा खाणकामात होतं. बरोबर, आणि ज्यात कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन वस्तू बनवली जात नाही, जसं कारखान्यात होतं. त्या सगळ्या क्रिया म्हणजे तृतीयक क्रिया. इथे फक्त सेवा दिली जाते आणि त्या बदल्यात मोबदला घेतला जातो. खरं तर या सेवा प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत बरं का. आणि या सगळ्या सेवांमध्ये एक गोष्ट मला खूपच मूलभूत वाटते, वाहतूक. रोहितला फुले वेळेवर पोचवायची आहेत, सेजलला तुझी टूथपेस्ट देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायची आहे. वाहतुकीशिवाय हे सगळं अशक्य आहे. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. वाहतूक हा सेवा क्षेत्राचा आणि पर्यायाने कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
पण वाहतुकीच्या विकासावर काय ना भौगोलिक घटकांचा प्रचंड प्रभाव असतो. हे जरा रंजक आहे. म्हणजे आपण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे गृहीत धरतो, पण सह्याद्रीच्या डोंगर रांगा नसत्या तो किती वेगळा आणि सोपा असता नाही का? अगदी बरोबर. आणि हाच विचार आता जागतिक पातळीवर करून बघा. आफ्रिकेतील काँगो नदीच्या खोऱ्यातील घनदाट जंगलं किंवा दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगा, तिथे रस्ते आणि रेल्वेचं जाळं विणणं किती अवघड आहे हे लक्षात येईल. म्हणूनच तिथे विकासाचा वेग मंदावलेला दिसतो. याउलट सपाट प्रदेशात हेच काम खूप सोपं होतं. आणि बंदरांचंही तसंच असेल ना? प्रत्येक समुद्रकिनारा बंदरासाठी योग्य नसतो. मुळीच नाही. दंतूर किनारे म्हणजे ज्यांना नैसर्गिक खाड्या आहेत, ते बंदरांच्या विकासासाठी उत्तम असतात. स्रोतांमध्ये 2 मानवनिर्मित जलमार्गांचा उल्लेख आहे, ज्यांनी अक्षरशः जगाचा नकाशा बदलला. सुएझ आणि पनामा कालवे. हो, आणि हे वाहतुकीच्या दृष्टीनं भूगोलावर मात करण्याचं उत्तम उदाहरण आहे. सुएझ कालव्यामुळे झालं काय? युरोपमधून आशियात येण्यासाठी आफ्रिका खंडाला वळसा घालण्याची गरजच उरली नाही. भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र जोडल्यामुळे हजारो किलोमीटरचं अंतर कमी झालं. आणि पनामाने तर अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरच जोडून टाकले. अगदी. त्याने तर अजून मोठी क्रांती केली. विचार करा, रोहितला जर त्याची फुलं अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पाठवायची असतील तर जहाजाला पूर्ण दक्षिण अमेरिकेला वळसा घालावा लागला असता. आता पनामा कालव्यामुळे तोच प्रवास कितीतरी कमी वेळात आणि कमी खर्चात होतो. अविश्वसनीय. आणि वाहतुकीमुळेच व्यापार शक्य होतो नाही का? 2 देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये व्यापार का होतो याची काही मूलभूत कारणं स्रोतांमध्ये दिली आहेत आणि ती थेट भूगोलाशी जोडलेली आहेत. हो, व्यापाराची सगळी मुळं भूगोलातच आहेत. पहिलं आणि सगळ्यात स्पष्ट कारण म्हणजे नैसर्गिक संसाधनांमधली भिन्नता. म्हणजे असं की आखाती देशांमध्ये खनिज तेल आहे पण सुपीक जमीन नाही. भारतासारख्या देशात सुपीक जमीन आहे पण तेलाचे साठे कमी आहेत. त्यामुळे संसाधनांची देवाणघेवाण अपरिहार्य ठरते. आणि दुसरं कारण म्हणजे हवामान. उष्णकटिबंधीय देश केळी, चहा, कोको निर्यात करतात, जे थंड प्रदेशात उगवत नाहीत. बरोबर. श्रीलंकेचं उदाहरण घेऊया. तिथला हवामान, डोंगराळ आणि उताराची जमीन आणि पाण्याचा निचरा होणारी मृदा ही चहाच्या मळ्यांसाठी सर्वोत्तम आहे. गंमत म्हणजे ह्या एका भौगोलिक फायद्यामुळे श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेची आणि समाजाची रचनाच बदलून गेली. म्हणजे एक पीक देशाचा नकाशा बदलू शकतं? हो, चहाच्या मळ्यांनी केवळ निर्यातच वाढवली नाही, तर दळणवळणासाठी रेल्वेचं जाळं आणि सामाजिक वसाहती निर्माण केल्या. याउलट युनायटेड किंगडममध्ये चहाची प्रचंड मागणी आहे, पण उत्पादन शून्य, म्हणून ते चहा आयात करतात. तिसरं कारण संस्कृती आणि कौशल्याचं दिलंय, जे मला खूप आवडलं. जसं की चीनी मातीची भांडी किंवा इराणी गालिचे. ही उत्पादनं त्या प्रदेशाच्या संस्कृतीचा भाग आहेत. अगदी. आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौशल्याचा भाग आहेत. आणि शेवटचा मुद्दा आहे आर्थिक खर्चाच्या. कधीकधी देशात एखादी वस्तू बनवण्यापेक्षा ती आयात करणं जास्त स्वस्त पडतं. समजा सेजलला तिच्या टूथपेस्टसाठी एखादं विशिष्ट रसायन लागतंय, जे भारतात बनवायला खूप खर्च येतोय. पण चीनमध्ये ते मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्तात बनतंय. मग ती ते आयात करण्याचा निर्णय घेईल. हा सुद्धा व्यापारामागील एक महत्वाचा विचार आहे. व्यापार म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण झाली, पण काही देश वस्तू विकण्याऐवजी आपलं भूगोलच विकतात. म्हणजे आपलं नैसर्गिक सौंदर्य, आपले समुद्रकिनारे. आणि इथेच पर्यटनासारखा प्रचंड मोठा सेवा व्यवसाय उभा राहतो. तुम्ही खूप छान जोडणी केलीत. पर्यटन हा असाच एक व्यवसाय आहे. स्रोतांमधला एक आकडा तर अचंबित करणारा आहे. मालदीव, अरुबा यांसारख्या छोट्या बेटांच्या राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाचा वाटा 30 ते 40% आहे. थांबा, म्हणजे मालदीवच्या एकूण कमाईपैकी जवळपास 40% फक्त पर्यटनातून येतो. म्हणजे तो देश चालतोच पर्यटकांवर. हे अविश्वसनीय आहे. होय, हे खरं आहे. या देशांसाठी त्यांचा भूगोलच त्यांची सर्वात मोठी आर्थिक ताकद आहे. सुंदर समुद्रकिनारे, स्वच्छ पाणी, सौम्य हवामान यामुळे तिथे पर्यटन फोफावलं आहे. पण याचा एक दुसरा अर्थ असाही होतो की त्यांची अर्थव्यवस्था खूप नाजूक पायावर उभी आहे. बरोबर. एखाद्या जागतिक महामारीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यटन थांबलं तर या देशांची अर्थव्यवस्था कोसळू शकते. पर्यटनासाठी नैसर्गिक घटकांसोबतच वाहतुकीच्या सोयी, राहण्याखाण्याची उत्तम व्यवस्था आणि पर्यटकांना आकर्षित करणारी सरकारी धोरणंही तितकीच महत्त्वाची ठरतात. आणि सेवा क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे संदेशवहन. आदिम काळात धुराच्या खुणा वापरण्यापासून ते आजच्या सॅटेलाइट फोन आणि इंटरनेटपर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे. संदेशवहन हे आजच्या माहितीच्या युगाचं इंधन आहे.
ज्याच्याकडे अचूक आणि वेगवान माहिती आहे तोच पुढे जाणार. अवकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांमुळे आज आपण हवामानाचा अचूक अंदाज घेऊ शकतो, समुद्रातील वादळांचा मागोवा घेऊ शकतो, जमिनीखालील खनिजांचे साठे शोधू शकतो आणि जीपीएसच्या मदतीने पृथ्वीवर कुठेही अचूक स्थान निश्चित करू शकतो. बरोबर. रोहितला त्याच्या फुलांच्या कंटेनरचं रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करता येतं, हे याचमुळेच शक्य झालंय. अगदी. किंवा आसिफ त्याच्या परदेशातील क्लायंटसोबत व्हिडिओ कॉलवर मीटिंग करू शकतो. हे सगळं याच संदेशवहनातील क्रांतीमुळे शक्य झालंय. तर आपण आतापर्यंत प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांबद्दल बोललो. पण स्रोतांमध्ये याच्याही पुढे जाऊन चतुर्थक आणि पंचक व्यवसायांचा उल्लेख आहे. सेवा क्षेत्राचे हे पुढचे टप्पे आहेत का? हो, हा सेवा क्षेत्राचाच विस्तार आहे, जो पूर्णपणे ज्ञानावर आणि माहितीवर आधारित आहे. जसजशी अर्थव्यवस्था विकसित होत जाते तसतशी केवळ शारीरिक श्रमांवर आधारित सेवा कमी होऊन बौद्धिक आणि माहितीवर आधारित सेवांचं महत्त्व वाढू लागतं. याच सेवांना आता चतुर्थक आणि पंचक व्यवसायांमध्ये वर्गीकृत केलं जातं. ठीक आहे. तर मग चतुर्थक व्यवसाय म्हणजे काय? ज्या व्यवसायांमध्ये माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे आणि त्यावर आधारित नवनवीन कल्पना किंवा ज्ञान विकसित करणे यांचा समावेश असतो, त्यांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. हे नॉलेज सेक्टर आहे. उदाहरणार्थ? सॉफ्टवेअर डेव्हलपर, कर सल्लागार, संख्याशास्त्रज्ञ, शिक्षक, संशोधक, डॉक्टर, वकील हे सर्व लोक त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून सेवा देतात. म्हणजे माझा जो कर सल्लागार आहे तो चतुर्थक व्यवसायात येतो. मला वाटायचं तो फक्त आकडेमोड करतो, पण आता कळलं की तो त्याचं ज्ञान विकतोय. अगदी बरोबर. आणि याच्याही वरचा स्तर म्हणजे पंचक व्यवसाय. पंचक व्यवसाय यात काय येतं? हा सर्वोच्च स्तर आहे. यात केवळ माहितीचं विश्लेषण नाही, तर त्या आधारावर मोठे दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेणं आणि धोरणं ठरवणं यांचा समावेश असतो. म्हणजे चतुर्थक व्यवसायातील व्यक्ती काय आणि कसे यावर काम करते. तर पंचक व्यवसायातील व्यक्ती का आणि पुढे काय याचा निर्णय घेते. हे लोक नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाचं अंतिम मूल्यांकन करतात. याचे काही ठोस उदाहरणं देता येतील का? म्हणजे हे लोक कोण असतात? नक्कीच. वरिष्ठ सरकारी अधिकारी जे देशाची धोरणं ठरवतात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे कायद्याचा अर्थ लावतात, मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ जे कंपनीची दिशा ठरवतात, आणि प्रमुख वैज्ञानिक जे संशोधनाचे क्षेत्र निश्चित करतात. बरोबर. या सगळ्यांचा समावेश पंचकार्थिक व्यवसायात होतो. आता आपल्या कथेतील पात्रांचा विचार करूया. समजा पुढे जाऊन सेजलची टूथपेस्ट कंपनी खूप मोठी झाली, एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनली. तेव्हा ती कंपनी चालवण्यासाठी ज्या सीईओची नेमणूक करेल, तो सीईओ जे निर्णय घेईल तो पंचक व्यवसाय असेल. वाह! म्हणजे रोहितच्या फुलांच्या शेतीपासून सुरू झालेली गोष्ट सेजलच्या कंपनीच्या सीईओ पर्यंत पोहोचली. आज आपण या 3 मित्रांच्या व्यावसायिक स्वप्नांच्या माध्यमातून सेवा क्षेत्राचे एक विशाल आणि गुंतागुंतीचं जग पाहिलं. आपण पाहिलं की व्यापार, वाहतूक, पर्यटन आणि संदेशवहन यांसारख्या सेवा आपल्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्या कशा भूगोलाशी जोडलेल्या आहेत. इतकंच नाही तर आपण ज्ञानावर आधारित चतुर्थक आणि निर्णय प्रक्रियेवर आधारित पंचक व्यवसायांबद्दलही जाणून घेतलं. आजची चर्चा संपवताना एक विचार करण्यासाठी प्रश्न सोडून जातो. या स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की बुद्धिमत्ता आणि शारीरिक श्रमांप्रमाणेच कल्पना आणि निर्णयांचीही आयात निर्यात होऊ शकते. बरोबर. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा माहिती, डेटा आणि कौशल्य क्षणात जगभर पोहोचू शकतं, तेव्हा एखाद्या देशाच्या भविष्यावर काय परिणाम होईल जर त्या देशाचे सर्वात महत्त्वाचे निर्णय म्हणजेच पंचक क्रिया जगात कुठेही बसलेल्या व्यक्ती, कंपन्या किंवा अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालींद्वारे प्रभावित किंवा घेतले जाऊ लागले तर.